नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सुमित माळी दी ट्रॅव्हलर. सकाळी सकाळी आवरून आम्ही निघालो एका भन्नाट ठिकाणी. कोकणच्या सुंदर किनाऱ्यावर वसलेला इतिहासाचा साक्षीदार सिंधुदुर्ग किल्ला. आणि भाऊ, प्रवास जर मस्त असेल ना तर डेस्टिनेशन पण डबल मजेदार वाटतं. गाडीत बसलो आणि सुरू झाला आमचा फुल ऑन मस्ती मूड. सॉंग्स लावले आणि मग काय, गाडीतच डान्स सुरू. कोणी स्टेप्स बघत नाही, कोणी ताल बघत नाही, फक्त एन्जॉयमेंट लेवल फुल हाय. बाहेर बघितलं तर कोकणची हिरवाई, थंड हवा, एकदम परफेक्ट लेवल वाइब्स. असेच हसत खेळत मस्ती करत आम्ही पोहोचतोय सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. सिंधुदुर्ग फोर्ट जवळ आलो आणि म्हटलं आज काहीतरी हटके करू. म्हणून आम्ही इंस्टाग्रामवरची फेमस रील ट्राय केली. तुम्ही बघू शकता आम्ही रील कशी केली. इंस्टाग्रामवर ही रील तुम्हाला बघायला भेटेल. काय तर तिकीट काढावं लागेल, तसं काय चालले काय म्हणलंय मग. सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्राच्या मधोमध असल्यामुळे आपल्याला काय तिथं गाडीने जाता येत नाही. आपल्याला जावं लागतं बोटीने. मालवणच्या जेट्टीवरून बोट मिळते. इथे बोटीचं तिकीट साधारणतः 100 ते 200 पर पर्सन असतं आणि ते सीझननुसार बदलत असतं. आणि किल्ल्यावर गेल्यावर पण एंट्री फी असते. ते 5 ते 10 रुपये असं एंट्री फी असते पर पर्सन. चला आता आम्ही सिंधुदुर्ग फोरकडे चाललोय. आमच्या 9 जणांनी तिकीट काढलेले. सगळे आम्ही आता इथं थांबलोय. बोट आणली हा, आता बोट आलेली. आता बोटमध्ये जातोय आम्ही, चढतो. कृष्ण हरी मंडळी, आम्ही आता बोटीमध्ये चाललोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला. ही बोट जशी जशी पुढे जाते तसं तसं समुद्राचं रूप अजूनच भयंकर आणि सुंदर वाटते. लाटांवर हेलकावे खात थंड वारा चेहऱ्यावर येतोय आणि मनात एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. कारण काही वेळातच आपण पोहोचणार आहोत या ऐतिहासिक किल्ल्यावर, जो उभा आहे समुद्राच्या मध्यभागी. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि शौर्याचं प्रतीक. आता किल्ला हळूहळू दिसायला लागलाय. समुद्रातून उगवलेला हा भव्य किल्ला खरंच एक मास्टरपीस आहे. तर चला मित्रांनो, या अद्भुत प्रवासाचा अनुभव घेऊया. हा किल्ला बांधला गेला होता महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशाने इसवी सन 1664 मध्ये. समुद्राच्या लाटांशी झुंज देत आणि शत्रूंच्या नजरेपासून लपलेला हा किल्ला मराठा साम्राज्याची ताकद आणि बुद्धिमत्ता दाखवतो. या किल्ल्याची खास गोष्ट म्हणजे याचा प्रवेशद्वार इतका हुशारीने बनवला आहे की बाहेरून तो दिसतच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या भव्य किल्ल्याचा इतिहास. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन 1664 मध्ये बांधायला सुरुवात केली. समुद्रातून होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी हा जलदुर्ग उभारला गेला. किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले, जे शिवाजी महाराजांचे मुख्य वास्तुविशारद होते. हा किल्ला पूर्णपणे समुद्रात बांधलेला आहे, त्यामुळे तो खूप सुरक्षित होता. किल्ल्याचा दरवाजा असा बनवला आहे की तो बाहेरून दिसतच नाही, शत्रू गोंधळून जायचे. किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी होती. तटबंदी सुमारे 9 मीटर उंच, जाडी 3 मीटर पर्यंत. 40 पेक्षा जास्त बुरुज होते. शिवाजी महाराजांचे ठसे आजही किल्ल्यात जतन करून ठेवले आहेत. हे खूप खास आकर्षण आहे. समुद्रात असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. किल्ल्यात शिवराजेश्वर टेम्पल आहे. हे मंदिर शिवाजी महाराजांना समर्पित आहे. भारतात त्यांचे असे मंदिर फारच दुर्मिळ आहे. मराठा नौदलासाठी हा किल्ला खूप महत्वाचा होता. समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर होत असे. हा किल्ला मराठा साम्राज्याचा शक्तीचं प्रतीक आहे. किल्ला बांधायला सुमारे 3 वर्ष लागली. हजारो कामगार आणि 100 पेक्षा जास्त वास्तुविशारद कामात होते. किल्ल्याभोवती पाणी असल्यामुळे तो जिंकणे खूपच कठीण होते. हा किल्ला म्हणजे केवळ दगडांचा बांधकाम नाही, तर तो आहे शौर्य, दूरदृष्टी
आणि स्वराज्याचा अभिमान. इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. समुद्र मार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी हा भव्य जलदुर्ग उभारण्यात आला होता. किल्ल्याचे बांधकाम अतिशय कुशलतेने करण्यात आले आहे. याची तटबंदी मजबूत आणि उंच असून किल्ल्याचा प्रवेशद्वाराच्या इतक्या चतुराईने लपवण्यात आला आहे की बाहेरून तो सहज लक्षात येत नाही. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याचे विहिरी आहेत, हे एक मोठे आश्चर्य मानले जाते. किल्ल्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचे हात आणि पायांचे ठसे, जे आजही येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. तसेच किल्ल्यात शिवराजेश्वर टेम्पल हे मंदिर असून ते शिवाजी महाराजांना समर्पित आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याच्या नौदल शक्तीचे प्रतीक आहे. समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शत्रूंना रोखण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. आजही हा किल्ला आपल्या इतिहासाची साक्ष देतो, अभिमानाने उभा आहे. तर मित्रांनो, असा हा सिंधुदुर्ग किल्ला शौर्य, इतिहास आणि अभिमान यांचा संगम. तर मित्रांनो, हा होता सिंधुदुर्ग किल्ल्याचा थरारक इतिहास. असा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन प्रवासात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.